काळी किरवी चावली ना की कसं रक्त काढते बघ मस्त. हे बघा शिजलंय चांगलं. आता ते काढून घ्यायचं याच्यामध्ये मिक्सरला लावायचं चांगलं. एकच नंबर बघूया शिजलंय. केलं जातं ना त्याला खेकड्यांचा खावा बोलला जातो. मस्त की खावा तयार आहे. हे बघा हा बघा हे पण मस्त तयार आहे खेकड्याचं. आणि आता हे सूप खेकड्याचं. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी काल ना थोडा पाऊस थांबला होता, त्यामुळे रात्री मनात विचार आला चला खेकडे पकडायला जाऊया. म्हणून नदीचे काळे खेकडे पकडायला गेलो काल रात्री. सोबत आमचा मारळचा नाऱ्या होता, नरेश गुरव. मग नाऱ्याला घेऊन गेलो होतो आणि खेकडे आणलेत, तुम्हाला दाखवतो. चला आता त्या खेकड्याची काय करूया, काय आज रेसिपी बनवायची आहे. पकडायताना व्हिडिओ करता आला नाही कारण पाऊस पण भरपूर होता आणि पाणी भरपूर होतं पर्याला आणि मोबाईलची भीती असते, त्यामुळं रात्री काय व्हिडिओ केला नाही. पण खेकडे आणले पकडून दाखवतो तुम्हाला. बघा या पिशवीमध्ये खेकडे आणलेत. पिशवी बघा कशी बांधून आणले मस्त की. ते आता काय करूया, खेकडे आता रेसिपीसाठी साफ करून घेऊया, मोडून घेऊया. बघा त्यांना गडबड काय एवढी खायची. होते बापरे. असा तरी खेकडा पाहिजे चांगला व्यवस्थित, कारण का असं मिडियम खेकडे असते ना तर खायला चांगले. आणि जेवढे जाड खेकडे असतात ना तेवढे चावायला ना कठीण जातात, जेवढे मोठे खेकडे असतात तेवढे. त्यामुळे हा काळा खेकडा असा व्यवस्थित असं पाहिजे. असे डेंगा उघडा आहे. वाव, पकडला नाही जोरात. वाव, फोटो घेतो मी. नाऱ्याला 2 आणून दिले किरवी आणि नाऱ्याला म्हटलं नाऱ्या जरा थांब रे, परत जरा ह्या बारीक छोटं पाणी आहे ना त्याला परत जाऊन बघतो. आणि परत गेलो ना तेव्हा ही किरवी भेटली. ते त्या कोंडीत होती ती परत खाली उतरत होती. त्याला म्हटलं बरं गेलो म्हणून तेवढी भेटली. सगळ्या अशाच किरव्या पाहिजे. काळी किरवी चावली ना की कसं रक्त काढते बघ मस्त. हे काय चांगलीच चावते सर, रक्तच निघतं. चांगला डेंगा मारल्यानंतर ज्यांना असे जिवंत खेकडे पकडायला जमत नसेल त्यांनी काय करायचं, गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात असे खेकडे सोडायचे. मग नंतर मोडायला बरे. एखाद्या टोपामध्ये किंवा भुगोलामध्ये गरम पाणी ठेवायचं. गरम पाण्यात खेकडे टाकायचे सगळे, अशी पिशवीचे पिशवी होतायची. मग ते आपोआप मारतात, मग मोडायला बरे. ज्यांना भीती वाटते त्यांना, जमत नसेल त्यांनी. खेकड्याने खाल्ला नाही ह्या खेकड्याला. मग जिवंत होती. मग अशीच पडली. हे बघ केवढी मोठी ती. मग मेलेली आहे, त्याच्यात उलटी होती ना. चांगला फोडून काढला नसता माझा हात. नशीब लगेच सोडलात म्हणून. नाटक केलेलं तिनं मेलेल्याचं. मी ताटं आणलेली ती राहिलेच नाही, मावलीच नाही त्याच्यात. ते लहान झाली. हे बघ टाटा या बाहेर पडले तर. मंडळी आधी काय करूया, किती आणलेले आहेत ना खेकडे ते बघूया. नाऱ्यान बिचाराने एक पण खेकडा घेतला नाही. मला बोलला तुलाच घे. यावेळेस पहिल्यांदाच पकडलेले होते आम्ही काळे खेकडे. अजून बरेच वेळा आपण जाऊया खेकड्यांना, तेव्हा दाखवतो तुम्हाला. ह्याच्यापेक्षा मोठे मोठे खेकडे मिळतील. पण जे मीडियम साईज किंवा एखादा मोठा मिळाला, पण ते किती खेकडे मिळालेत ना ते मोजूया आता. चला 1 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 39 चला 39 खेकडे मिळाले. आता साफ करून घेऊया. भरपूर खेकडे मिळाले. हे खेकडे आहेत ना रानात एक साफ कसे करायचे असतात. आता साफ करायला घेतोय. साफ कसे करायचे असतात असे थोडंसं आधी धुवायचा. धुतल्यानंतर हे जे आहे ना भाग हा असा काढून टाकायचा. ओके, काढून टाकल्यानंतर इकडून ही जरा कठीण असते. काळा खेकडा कठीण असतो खोलायला. असा खोलायचा पूर्ण. ओके, आता हे आधी असंच ठेवायचं स्वच्छ. मग त्याच्यातच सुद्धा काढायचं असतं. हे असं हे काढायचं अशी मोडायची. मोडल्यानंतर मग पाठीमागचं हे चांगलं धुवायचं असं मस्त एकदम. असा स्वच्छ करून घ्यायचा काळा खेकडा. हे बघा असे. चला फटाफट काय करतो आता स्वच्छ करून घेतो. धुवून घेतो. हे साफ करून घेतो. म्हणजे मस्तपैकी बघा स्वच्छ एकदम साफ करून घेतले व्यवस्थित. हे सगळं स्वच्छ झाले. हां, आणि आता काय करूया, हे जे मोठे मोठे हे जे डेंगे असतात ना, हे डेंगे चांगले स्वच्छ असे करून घ्या. बघा हे आहेत ना मोठे मस्त. असा मध्ये इथे असा पकडायचा असा आणि असा तोडायचा. बघा अजून जिवंत आहे. असा तोडायचा आणि असा मोठा असेल तरी ठेवायचा. तो खायला मस्त लागतो. हा डेंगा खरा खाण्यासाठी हाच मस्त असतो. मुलं अगदी आवडीनं खातात. हे असं सर्व साफ करून झाले ना. आता या जे या नांगी असतात का ना, आंगड्या बोलतात डेंग्यांच्या, किरवीच्या आंगड्या, त्या वेगळ्या केल्यात. हे वेगळे केले ना. आता त्यामुळे ते हे जे राहिलं आहे ह्याला बोलतात मादा असतं ते खेकड्याचं. हे खरं मादं काढायचं. हे काय करायचं तर ह्याच्यासाठी एक वेगळी रेसिपी आपल्याला करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला हे काढावं लागणार आहे. ती रेसिपी पण तुम्हाला दाखवतो. ही जी असते ना ही पुरी ही कपची बोलतात त्याला, खेकड्याची ही कपची. हे कवच, हे कवच तसंच ठेवायचं. हे स्वच्छ साफ करून ठेवायचं. आणि मग हे जे काढलेलं मादा आहे ना ते त्याच्यात टाकून ना अगदी तव्यावर मस्तपैकी ते फ्राय केल्यासारखं असं शिजवायचं आहे. तर त्यासाठी आता हे मादं काढून घेऊया आपण. चला तर काय करूया, आता चांगलं स्वच्छ आता असं धुवायचं. जरा व्यवस्थित धुतलं की असा एक छोटासा डेंगा घ्यायचा. असा डेंगा घेतल्यानंतर त्या डेंग्यानं असं व्यवस्थित साईडचं हे येलो असतं ना, कधी येलो असतं कधी ब्लॅक असतं. हे अगोदर घाण आहे ते अशी काढून टाकायची. स्वच्छ धुवायचं. ओके, जरा हे बघ हे येलो असतं ते येलो अगदी बरोबर असं निघतं बघा. साईडून असं लावलं की व्यवस्थित निघतं बघा. पुन्हा आहे ना. हे बघा किती निघालं आहे. आता हे जरा साईडला ठेवायचं. का तर आपल्याला ही स्वच्छ करायची आहे. असं पूर्ण याच्यातलं काढायची. पूर्ण एकदम स्वच्छ हे करून हे घ्यायचं. हे बघा म्हणजे ते पिवळ्या कलरचं जे असतं ना काढतो आपण त्याच्यातून, मादं बोलतात त्याला, ते एवढं निघालं आहे. आणि अशा कपचे आहेत ना ह्या पूर्ण ह्या बघा तयार करून घेतल्यात. अशा स्वच्छ करून अशा 5 ते 6 केलेत. एवढ्या केल्यात. आता ह्याची ना एक वेगळी रेसिपी असणार आहे ती मस्तपैकी. ती त्याच्यामध्ये तुम्ही बघाल मस्त. चला आता हे जरा साफ करून घेतो, स्वच्छ करून घेतो तोपर्यंत. उकडवतात का घरी या चोरी? हे शिजवून घ्यायचं म्हणजे फुटत नाही. हे जरा उकडवलं ना, शिजवून घेतलं थोडंसं की मग जो रस्सा असतो ना तो रस्सा फुटत नाही मग नंतर. म्हणजे हे जे मादक आलेलं आहे ना पिवळं येलो कलरचं,
त्याची आधी रेसिपी करायची आहे. बघूया काय काय त्याच्यामध्ये ॲड करायला लागतं. ते बेसन घेतलेलं आहे. बेसन पहिलं टाकायचं त्याच्यामध्ये. थोडंसं टाकायचं. किती थोडंसं बेसन आपल्या टाकायचं. किती आहेत ह्या 6 आहेत ना. आपल्या 6 कपचे आहेत म्हणजे 6 प्रमाणे ह्या 6 आहेत ना. मग 6 मध्ये मावेल एवढं त्याचं मिश्रण झालं पाहिजे म्हणून त्याच्यात त्याप्रमाणे बेसन टाकायचं. बरोबर ना. बस. तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, जरासं जिरं, थोडंसं जिरे पण टाकायचं आहे. तिखट मसाला. चिकन मसाला टाकायचा आहे त्याच्यावर. सर्व मसाले मिक्स करून झालेत. आता काय करूया त्यांना एकजीव करून घेऊया. चांगलं मिश्रण करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे त्यांना कसं वास येणार कोथिंबीरचा. थोडंसं तेल. चला मिश्रण करून घ्यायचं आहे सगळं. त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. हा 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 कोण कोण असं करतात. कोणाकोणाच्या घरी अशी केली जाते ही रेसिपी नक्की सांगा. कारण एवढी टेस्टी रेसिपी असणार. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांच्या नक्की तोंडाला पाणी सुटलं असणार. चला मिश्रण मस्त एकजीव झालंय. आता ते ह्याच्यामध्ये भरून घेऊया. जी खेकड्याची ही जी कपची होती ना त्याच्यामध्ये आता ते भरायचं आहे मस्त पैकी. असं भरायचं की सांडणार नाही, ते खाली पडणार नाही अशा अंदाजानं ते भरायचं. कसं जास्त कमी वाटते त्याच्यामध्ये ना. कमी वाटतंय त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये. नंतर मग ती लेवलमध्ये ही व्यवस्थित ठेवल्यानंतर मग त्याच्यावर टाक. त्याच्यात बरंच लागेल. म्हणजे जर का तुमच्याकडे व्यवस्थित फ्राय पॅन जर का तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर फ्राय पॅनमध्ये हे व्यवस्थित होतं. आणि आम्ही काय केलं आता ही कढई घेतली. काय कढई घेतली तर त्या कढईमध्ये असे व्यवस्थित लावता येतील. जास्त आहेत ना थोडे, 1-2 असले की फ्राय पॅनमध्ये करता येतं. ही कढईमध्ये व्यवस्थित हे पेपर कॉईल त्याच्या खाली ठेवायचं. त्याने काय जळू नये लवकरात लवकर ही कपची म्हणून ते पेपर कॉईल लावलं नाही. आता रिया एक एक ठेवते याच्यामध्ये. त्या खाली काहीतरी ठेव. हां अशा एकेकाच्या आधारावरती एकेकाला ठेवायचं व्यवस्थित फिरून फिरून. यस बघा. हा एकच नंबर. आता जे एवढं उरलेलं जरा राहिलेलं आहे ही मसाला हा ग्रेव्ही ती त्याच्यामध्ये मिक्स करायची. उरलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. ज्याच्यामध्ये कमी वाटेल त्याच्यामध्ये. आता कसं आहे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. गॅसवरती डायरेक्ट ठेवायचं हे. चला तर मस्त गॅस बघा पेटवलेली आणि गॅसवरती जी अशी कढई ठेवलेली आहे. आता याच्यावरती एक झाकण ठेवूया. त्याला काय होईल वाफेवरती आता ते शिजवायचं आहे. आतल्या आतमध्ये शिजणार ते आणि नंतर मग थोडीशी गॅस कमी करायची आणि मंद आचेवर ती ठेवायचं. कारण आता ते जे कढई आहे ती कढई गरम होईपर्यंत जर गॅस फास्ट आहे. त्यानंतर आता इकडे वळायचं आहे. अंगडी म्हणतात, अंगड्या म्हणतात, काय काय म्हणतात आपल्याकडं. ते त्या नांगी म्हणतात काय लोक. तर ते चांगलं उकळत आहे. उकळल्यानंतर कसं होतं ते फुटू नये रसा म्हणून. हा ना रे रसा फुटत नाही. मग फुटत नाही. मस्तपैकी हे बघा शिजलंय चांगलं. आता ते काढून घ्यायचं याच्यामध्ये आणि नंतर मग मिक्सरला लावायचं. चांगलं थंड होऊ देऊया. जरा थंड होऊ दे. थंड झाल्यानंतर मग मिक्सरला लावायचं आहे. आणि हा जो पाणी असतं जे उकळलेलं ते पाण्याचा रस्सा करायचा. होय ना रे. रशाला याच्यातच वापरायचं. रशासाठी वापरायचं. वाव काय रस्सा बनवला. सूप बनव. सूप प्यायचं नंतर मस्त खेकड्याचं सूप. आणि म्हणजे ही खेकड्याचं सूप आहे ना तुम्हाला सर्दी पडसं जर का झालं असेल कफ झाला असेल ना तर नक्की खेकड्याचा ह्या काळ्या खेकड्याचं सूप नक्की प्या. तुम्हाला बघा फरक पडलाच पाहिजे. जबरदस्त असे पौष्टिक पण असतात ते काळे खेकडे. काळ्या खेकड्यांचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे म्हणजे तुम्हाला सांगू. एक आयुर्वेदिकमध्ये सुद्धा त्याला काळ्या खेकड्यांना एक महत्त्व चांगलं आहे. जर का तुम्हाला कुठं हाताला पायाला कुठं जर भाजला असेल, चटका बसला असेल, पोळला असेल तर ते भाजलेलं आहे ना
त्याच्यामध्ये काय करायचं, काळे जे तीळ असतात त्याचं तेल घ्यायचं आणि त्या तेल गरम करायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये हा जो खेकडा असतो हा जिवंत काळा खेकडा त्या तेलात सोडायचा, त्याला टाकायचा आणि नंतर थोड्या वेळाने थंड होऊ द्यायचा. थंड झालं की तो खेकडा काढायचा आणि जे तेल जे असतं त्याचं बनतं ते तेल जेव्हा तुम्हाला कुठे भाजलेलं असेल किंवा जळलं असेल, अंगाला हाताला कुठे पोळलं असेल तर त्याला ते लावायचं, जेणेकरून ते लवकरात लवकर जखम बरी होती. अशा या काळ्या खेकड्याचं सुद्धा महत्त्व आहे. ओके म्हणजे ह्याला 10-15 मिनटं तर झाले. बघूया एकच नंबर. बघूया शिजलं काय, ते कसं बघायचं असतं का शिजलं काय. शिजलं. वाव, शिजलं ना की मस्त ते घट्ट होतं. आणि आता काय ते सांडू शकत नाही. पहिलं जेव्हा सांडत असतं ना साईडला पडत असतं ते. वा, सुगंध बघा काय आला, त्याची चव बघा काय चव असणार आहे. अशा तऱ्हेने तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, थोडं तेल सोडूया. थोडं तेल सोडायचं त्याच्यात. थोडंसं तेल त्याच्यामध्ये सोडलं जाते. आता म्हणजे ही काय करूया, आता हे जे उकडून झालंय मस्तपैकी थंड पण झालंय. आता आपल्याला याला मिक्सरला लावायचं आहे. ते मिक्सरचं हे भांडं आहे, हे भांडं सेपरेट खास त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. नाहीतर अजून एक आमचं मिक्सरचं भांडं एक वेगळं भांडं आहे, पण हे भांडं खास कशासाठी बनवलं आहे तर जेव्हा हे खेकडे आपण आणतो ना मग त्याची ग्रेव्ही करायसाठी खास ते भांडं आणलेलं आहे. हे ठेवलेलं आहे सेपरेट, वेगळंच भांडं असतं. आता ह्याला काय करूया, आपण ते बारीक करून घेऊया, त्याची ग्रेव्ही करून घेऊया. चला हे बघा त्याच्यामध्ये भरायचं, त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, झाकण मारून अशी ग्रेव्ही बघा तयार होणार ती मस्तपैकी. आता असं ठेवून या जो वरचा जो हात असतो ना ह्याच्यावरचा, तो हात ना घट्ट ठेवायचा त्याच्यावरती, नाही तर ते वरच्यावर दे दणका. बघा कसं झालंय. अशी ग्रेव्ही तयार होते बघा मस्तपैकी. अशी ग्रेव्ही तयार झाली की त्याच्यातून परत पाणी काढायचं आहे, ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं असतं. मस्तपैकी त्याची ग्रेव्ही तयार केली ना, त्याच्यामध्ये पाणी घालून आता मस्त स्वच्छ वरचं पाणी जे आहे ना ते काढायचं, स्वच्छ धुवून काढायचं. म्हणजे ते खाली आहे ना तो त्याच्या आंगड्यांचा डेंग्यांचा जो खाली गाळा असतो ना डेंग्यांचा, तो खाली राहतो. हे बघा कसं गाळ तेवढा खाली राहतो आणि वरचं पाणी आहे ना तेवढं फक्त निघतं. अजून आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातलं, अजून धुवून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं पाणी निघेल तेवढं काढायचं काय. म्हणजे ते स्वच्छ क्लिअर झाले पाहिजेत खाली कपचे ते ना. बघा असं, हां अशा क्लिअर झाले पाहिजे स्वच्छ. आता झालं ते. आता एवढं पाणी घ्यायचं आपण काढून. अच्छा, आणि हे टाकून द्यायचं, गाठो टाकून द्यायचा. म्हणजे आता करायचा आपल्याला खेकड्यांचा रस्सा, सूप प्रमाणात जो रस्सा करायचा आहे. त्याच्यासाठी काय टाकलं आहे, आपला सर्वप्रथम गोडा मसाला घेतला आहे, तिखट टाकले, हळद टाकले, गरम मसाला चवीनुसार, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, सगळं टाकायचं आहे. बघा ही अशी ग्रेव्ही करूनच घ्यायची आहे याचंसुद्धा. आणि हे जे काढलेलं पाणी सगळं त्याचा रस तो याच्यामध्ये ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आता चिकन मसाला ॲड करायचा. म्हणजे तेल टाकलेलं आहे आणि ते लसूण टाकलेलं आहे. लसूण आता चांगले मस्तपैकी खरपूस असे लाल झाले. आणि आता मसाला आहे ना तो असं याच्यामध्ये जे रस्सा होता त्या रस्स्यामध्ये थोडंसं रस्सा घेऊन त्याच्यामध्ये मसाला मिक्स केला, नाही का तर डायरेक्ट तेलामध्ये टाकलं तर वरती तेलकट अशी करा येते. म्हणून हा मसाला मिक्स करून टाकायचा. मिक्स करून टाकलं ना की वरती जास्त तेलकट अशी करा येते. वरची जी तर्री असते ना ते तर्री थोडी कमी येते.
तसं करून टाकल्यानंतर तर आता त्याच्यामध्ये रस्सा तो टाकायचा आहे सगळा घट्ट. अगदी पूर्ण त्याच्यातला स्वच्छ पाणी काढून घेतलेलं बघा, स्वच्छ झालं एकदम आहे ना. आता ह्या सगळं त्याचं रस्सा मिक्स केलेला आहे मस्त, अगदी टॉपभर भगोलभर झालेला आहे रस्सा. त्याच्यामध्ये आता हे किती टाकूया ते हे जे डेंगे आहेत ना ते बाजूला काढले जातात. त्यातनं काय याच्यातले जे पेंदे आहेत, मला बघ पेंदे बोलला जातं आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात सांगा. तर हे जर थोडे आणि डेंगे थोडे वेगळे काढून थोडंसं सुकं करून टाकूया. हां आता राहू दे याच्यात बाकीचे राहते हे नको आपल्याला. हां यातलं थोडंसं काढून ठेव, त्यातलं थोडं काढ, अर्धं काढ त्याच्यातले. ह्याची जरा चव येणार आहे आपल्याला त्या सुक्यामध्ये चांगली चव येणार त्याची. काढ. चला आता हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि चांगलं ह्याच्यामध्ये आता उकळी मारून मस्तपैकी त्याचा रस्सा म्हणजेच काय तर सूप तयार होईल त्याचा मस्तपैकी. मी टाकू ह्याच्यामध्ये टाकू का त्याच्यात? कशात पण ठेव, त्याच्यात ठेव. अजून कोकम टाकायचं होय. पण कोकम आधी नाही टाकायचं. हा म्हणजे बघा उकळते चांगलं. आणि आता थोड्या वेळानंतर काय करायचं आहे त्याच्यामध्ये ना कोकम टाकायचं आहे. कोकम का उशिरा टाकायचं आहे तर कोकम जास्त फुलं जास्त असलं तर फुटतं जास्त करून. आणि गरम केलेलं असले ना त्या डेंग्या सुकडवलेल्या असल्या किंवा फुटत नाही रस्सा. फुटत नाही अजिबात आणि करा पण नाही ते बघा तेलकट अशी आवडत नाही. करा अजिबात आली नाही बघा. तेलकट तरी बघा जरा पण तरी येणार नाही. तरी असली की मग पिण्यासाठी कसं तरी लागतं, त्यामुळे तरी नको जास्त. तेल लागतं. लाईट गेला ना, लाईट गेला आणि वीरला भूक लागली माझ्या, म्हणून हे लवकर करण्यासाठी हे असं ग्लासात म्हटलं चेचूया. ग्लासात पण मस्त होते. मिक्सर सारखं एवढं बारीक होत नाही. मस्तपैकी बघा फुटलाय नाही अजिबात. आता हे उतरूया आणि सुकं करून घेऊया. आता कसा झालाय जरा मीठ टाकून जरा तिखट गरम मसाला गोडा मसाला चिकन मसाला खेकडे हे टाकूया. आता हे सोडायचं याच्यामध्ये तो रस्सा काढलेला. हा ग्रेव्ही झालं. चला ओके. चला तर मंडळी मस्तपैकी बघा खवा आहे, खेकड्यांचा खावा बोलला जातो. असं जेव्हा सुकं केलं जातं ना त्याला खेकड्यांचा खावा बोलला जातो. मस्तपैकी खावा तयार आहे. हे बघा बघा हे पण मस्त तयार आहे खेकड्याचं. आणि आता हे सूप खेकड्यांचं. चला खायला सुरुवात करूया. आधी काय करतो माहिती आहे काय, आधी बघा ह्याची चव छान. हे झकास झालंय. आता हे सूप मस्त का एकच नंबर झालंय. म्हणजे जास्त ना भातासोबत हे खात नाही, जास्त करून असं सूप पितो जास्त. हे कसं आहे एकच नंबर.
एक नंबर. आणि हा जो खवा आहे ना त्याला खवा म्हणतात. त्याचा सुका केला होता त्याला. हा 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 तो पण मस्त झाला. लय भारी एक नंबर आहे. म्हणजे हा म्हणजे व्हिडिओ कसा वाटला खेकड्यांचा रेसिपीचा, तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करता. तर म्हणजे आणखी चला तर म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सह्याद्रीच्या कुसुम तोपर्यंत बाय बाय. जेव्हा खेकडे खावा. खेकडे खावा.